नमस्कार. मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, सर्वत्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत आणि या अनुषंगाने आपण विविध मतदारसंघामध्ये फिरतोय. सध्या आपण कुकुडवाड जिल्हा परिषद या गटामध्ये आहे. या गटावर संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलंय, कारण या ठिकाणची निवडणूक ही अटीतटीची चुरशीची होणार याचे संकेत आपल्याला अगोदरच मिळत आहेत. या जिल्हा परिषद गटामध्ये एकूण 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. काही अर्ज माघारी अजून घ्यायचे बाकी आहेत, परंतु या गटामध्ये निवडणूक अटीतटीची होणार आहे. आपल्यासोबत सध्या आहेत सुरेश गोरड, शरद गोरड आणि वैभव गोरड. यांनी धनगर आरक्षणासाठी दहिवडी येथे 7 दिवस उपोषण केलं होतं आणि सुरेश गोरड हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मैदानात उतरलेत आणि शरद गोरड यांच्या सौभाग्यवती देखील पंचायत समिती गणातून मैदानात उतरलेत. आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहे. खूप खूप स्वागत तुमचं. काय सांगाल, आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरलाय, कशी असेल रणनीती काय? नमस्कार, मी सुरेश भगवान गोरड, कुकुडवाड झेडपी गटातून. आम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आणि शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली आम्ही धनुष्यबाण चिन्ह घेऊन कुकुडवाड गटामध्ये निवडणूक लढवतोय. आणि इथले पिढ्यानपिढ्या आमच्या आजोबा पणजोबापासून ह्या प्रस्थापित लोकांना निवडून दिलेलं आहे, पण आजपर्यंत कधीच विकास झालेला नाही. आणि पैशाचा माज, दहशत यावर ह्यांनी निवडणूक लढवल्या आणि जिंकल्या सुद्धा, पण कुठलाही आजपर्यंत विकास झालेला नाही. त्यामुळे आम्हाला राजकारणात पडावं लागलं. लोकांसाठी काम करतो आम्ही, 24 तास काम करतो. इथलं कुठं पण विचारलं तरी बाबा आम्ही 24 तास लोकांसाठी काम करतोय आणि इथून पुढं पण करत राहू. आणि आमचं पूर्ण आयुष्य इथल्या कुकुडवाड गटातील सर्व मायबाप जनतेसाठी, इथल्या शेतकऱ्यासाठी, इथल्या कष्टकऱ्यासाठी, बहुजनासाठी, आमच्या गरीब मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, माळी समाज असेल, वंजारी समाज असेल, लोणारी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, त्यांच्यासाठी आमची ही लढाई असेल. आमची ही लढाई इथला दुष्काळ, इथल्या दुष्काळ इथल्या शेतकऱ्यासाठी, इथल्या विद्यार्थ्यासाठी, इथून जे ऊसतोडीला जाणार आहे त्यांच्यासाठी ही आमची लढाई असेल. त्यांच्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवतोय आणि पूर्ण ताकदीने त्यांच्यासाठी ह्या कुकुडवाड गटाचा विकास केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आणि सत्ता आमच्याकडे पण आहे. जे कोण म्हणतात ना सत्ता आमच्याकडे आहे, आमच्याकडे पण सत्ता आहे आणि त्या सत्तेच्या जोरावर आम्ही सुद्धा काम करणार आहे. आणि सांगतायत तिथले प्रस्थापित म्हणजे पिढ्यानपिढ्या हे तर उपरे आहे सगळे. मीच इथला भूमिपुत्र आहे. हे दोन्ही नेते इथले उपरे म्हणजे इथल्या नाहीत. कुकुडवाड गटातील त्यांचं कुठेही म्हणजे गावच नाही इथं. ते एक आलाय चितळीमधून आणि एक आलाय आंधळीमधून आणि इथे येऊन निवडणूक लढवतोय. इथले कुकुडवाड गटातील एखादा कार्यकर्ता नाही का, त्यांना उमेदवार तुम्ही देऊ शकत नाही का? फक्त कार्यकर्त्यांनी छत्र्याच्याच उचलायच्या का? पेढ्यानपेढ्या आम्ही फक्त तुमचं मतदान द्यायचं आणि तुम्ही तुमची घरं भरायची. इथला विकास कोण करणार? ओके. कसं आव्हान असणार आता मोठमोठे, आता निवडणूक म्हटलं की आपसूक डोळ्यासमोर येतं आजच्या काळामध्ये की गाड्या, बंगला, कार्यकर्त्यांची गर्दी, पैसा आला त्यामध्ये. आता आपण बघतोय अनेक निवडणुकीमध्ये पैशांचा पूर बघायला मिळाला. निवडणूक आयोग त्यावर काय कारवाई करत नाही, बातम्या येतात. आणि तसं तुमच्याकडे काहीच नाही, गाड्या, बंगला, पैसा. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला हा शर्ट किंवा हा मोबाईल सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांनी मला घेऊन दिलेला आहे. आणि त्यांना माहिती आहे हा आपला भाव आहे, हा मित्र आहे, तर हा आपल्यासाठी, ह्या जनतेसाठी हा लढू शकतोय हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे लोक माझ्यासोबत आहेत. यांनी किती काही करू द्या, किती पैसे वाटू द्या, किती पैशाचा माझा असू द्या यांच्याकडं, याची दहशत मोडण्याचं काम सुरेश गोरड करणार, 100% करणार. म्हणजे या सगळ्या गोष्टी नाही त्या, परंतु माणसं आहेत तुमच्या पैसे. हो, आमच्याकडे सर्वसामान्य जनता आहे. आमच्याकडे मुलं आहेत, ती अगदी ज्येष्ठ नागरिक आहेत. कारण ज्यावेळेला ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आजारी पडतो, त्यावेळेला कुठला बोराटावाडीचा असेल किंवा कुठला चितळी असेल किंवा कुठला बाहेरचा माणूस असेल तिथे येत नाही. त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आम्हीच असतो. त्यामुळे आम्ही, आमच्यासोबत जनता आहे, सर्वसामान्य जनता आहे. त्यांच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे माणसं आहे ती. आणि पैशाला माणूस कमवतो, माणसाला पैसा कमवत नाही, एवढंच सांगतो. काय सांगताल, आता तुम्ही धनगर आरक्षणासाठी उपोषण केलं होतं, 7 दिवस तुम्ही लक्ष वेधून घेतलं होतं महाराष्ट्र सरकारचं. आणि आता त्यानंतर आता तुम्ही समाजकारणातून राजकारणामध्ये घुसताय.
पहिला विषय असा आहे, समाजकारणाला राजकारणाची ही जोड असावी. कारण आम्ही गेल्या 10 वर्षापासून समाजकारण करतोय आणि समाजकारण करत असताना आम्हाला प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं राजकारणाचा संबंध आला. आमच्या पाठीमागे एखादा राजकारणी येतो, आमच्या पुढे जातो आणि साहेबातला तिथं टेबलवरती 2 मिनिटात काम करतो आणि आम्ही लाईन मध्ये दिवसभर बसतो. आमच्या चपला झिजल्या, तो माणूस फॉर्च्युनर मध्ये येणार आणि 1 मिनिटात अधिकारी त्याच्या फॉर्च्युनरच्या दारापर्यंत जातोय. साहेब काय तुमची सेवा करू? किंवा आमच्या समोर कधी कधी असं घडलंय, आमचा एखादा विद्यार्थी अर्जंट त्याला तात्काळ कशा ऍडमिशनची गरज असते, तात्काळ एखाद्या डॉक्युमेंटची गरज असते त्याला तात्काळ, त्यावेळेला आम्ही तिथं पाय खुडत बसलेलो असतो. त्यावेळेला एखादा मंत्री, आमदार किंवा एखादा मोठा माणूस फोन करतो त्या अधिकाऱ्याला आणि अधिकारी अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये त्याला तो कागद आणून देतो. ही ताकद ही राजकारणामध्ये असं आम्हाला वाटलं आणि आम्ही बऱ्याच पुस्तकांचा अभ्यास केलाय. त्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलंय की या देशामध्ये लोकशाही हुकुमशाही नाही आणि तुम्हाला लोकशाही जर जीवन ठेवायचे असेल तर तरुणांनी आणि शिक्षित लोकांनी राजकारणात यावं. आता आमचे उमेदवार आहेत. माझी मिसेस आहे सुजाता शरद गोरड, तिचं MA BEd शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर आमचे या ठिकाणी उमेदवार आहेत सुरेश गोरड, यांचंही ग्रॅज्युएशन चांगलं कंझ्युमर सर्व्हिस मधून त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. त्यांना ग्राहक सेवा यामधून पदवी मिळालेली आहे. ते लोकांची समस्या काय आहे ते सोडू शकतात. आमचे खालचे उमेदवार आहेत मंडले, त्यांचंही ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आम्ही सगळे सुशिक्षित लोक दिलेले आहेत आणि सेवा करण्याची त्यांना आवड आहे आणि इथल्या रस्ते असतील, वीज असेल, पाणी प्रश्न असेल, गाड्यांचे प्रश्न आहेत, त्यांना सगळ्या यातून ते स्वतः गेलेत. कारण आमच्या घरात काय गाडी नाही किंवा काय नाही. आम्हाला घरून उठलं की 6 वाजता या ठिकाणी विरळीमध्ये यावं लागतं आणि एसटीनं प्रवास करून दैवड्याला जावं लागतं. तसं त्यांचं कसं आहे, ते 8 वाजता जरी उठले तरी गाडीवरून, 4 व्हीलरवरून ते त्यांचं काम करू शकतात. कारण याची त्यांना जाण नाही. ही जे काही परिणाम आहेत ते आम्ही स्वतः भोगलेले आहेत. आता मगाशी ते आजोबा बोलले होते की काहीतरी डिलिव्हरीचा पेशंट होता आणि ते तुम्ही सगळ्यांनी घेऊन गेला म्हणे. म्हणजे त्यावेळेस ते मोठे पुढारी आले नाहीत. कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला कुठलाही व्यक्ती असू द्या किंवा आमिष ही माणसाचा खरा शत्रू आहे. परंतु आता जाता जाता जर आपल्याला 100ची नोट पडली आणि एका साईडला भारताचा झेंडा पडला तर माणूस पहिल्यांदा 100ची नोट उचलतो, खिशात घालतो, त्या झेंड्यावरती पाय देऊन पुढे जातो. परंतु परत त्याच्या लक्षात येतं की 100 रुपये पुढे गेल्यानंतर कुठेतरी चहा पाण्याला त्याचे निघून जातात. परंतु तो जर भारताचा झेंडा आपण हातामध्ये घेतला असता तर त्या ठिकाणी काय होतं, आपल्या देशाचं प्रेम कधी कमी होऊ शकत नाही किंवा देशभक्ती कधीच कमी होऊ शकत नाही आणि देशाचं नाव कधी कमी होऊ शकत नाही. तुम्ही पैसे येतील जातील असं, त्यामुळे आमच्या राजकारणापेक्षा आमचं समाजकारण बघा. आमच्या गावातल्या कुठल्या पण माणसाला विचारा की ही पोरं खरंच राजकारणात आलेत, म्हणजे का आलेत, ह्यांचं समाजकारण आहे का, ह्यांचा बाप जहागीरदार आहे म्हणून राजकारणात आलेत, कोणावरती तरी दमदाटी करायला. आम्ही आज सगळ्यात कुठल्याही व्यक्तीवर कधीच दमदाटी केलेली नाही आणि अन्यायाच्या विरोधात नेहमी उतरलो. मग तो भले करोडपती असो, अक्षरशः आमदार असो, खासदार कोण पे असो, ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यासोबत कायम आम्ही असतो. काय काय अजेंडा असेल आता तुमचा? अजेंडा हेच की बाबा, शेतकऱ्यांचा प्रश्न, विजेचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांना जो हमीभाव भेटत नाही आणि तुमचा विरोधक कोण आहे? आमचा विरोधक इथला दुष्काळ, इथल्या शेतकऱ्यावर जो अन्याय करतो, इथल्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भाव देत नाहीत, इथल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहेत, इथल्या रस्त्याचा प्रश्न आहे, इथल्या विजेचा प्रश्न असेल, अजून इतर बरेच प्रश्न आहेत. ते विकास काय झाला नाही. तुमच्या समोर आता मोठमोठे पक्ष उमेदवार आहेत, ते त्यां- विरोधक नाहीत का? ते विरोधक कशाचे, तेव्हा घरातनं उठायचं, गाडीत बसायचं, पैसे वाटायचे, हेच तेवढे त्यांचं काम आहे. दुसरं काही सुद्धा त्यांचं काम नाही. प्रस्थापित घराणे आहे ते. आणि कुकुरवाड गटातील माझ्या मायबाप जनतेला माझं सांगणं आहे, हे जे प्रस्थापित आहेत त्यांना एकदा हाकलून लावा आणि 7 तारखेला ही जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे आणि फक्त त्यांनी 7 तारखेला नुसतं पळायचंच आहे. कुकुरवाड गटात पाऊल ठेवायचं नाही, हे जनतेला पण माहिती आहे आणि ते त्यांना सांगतील. ते काय सांगताल? आता कसं आहे, हे मोठमोठ्या फॉर्च्युनर गाड्या घेऊन फिरतात. प्रत्येक गल्लोगल्ली हे आता जेवणावेळी ठेवायला लागले. प्रत्येक ठिकाणी ठेवलं कार्यक्रम नाही? आमच्याकडे नाही. उमेदवार आहे. आम्ही उमेदवार आहे, पण आम्हाला जनतेची सेवा करायची आहे आणि इथले जे काही परिणाम आहेत, ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती काम करायचं आहे. कारण त्या समस्या आम्हाला रोज भेडसावतात, त्यांना काय ते भेडसावतात आणि हे रोज जेवणाळ्या घालतात, चार्जिंगसाठी हे पैसे देतात. आले कुठले पैसे? आणि विषय असा आहे, ते जर पैसे देतात आणि कधी कधी म्हणतात मी विकास केला. अरे विकास केला असता तर पैशाची गरज आहे का? बरं, तो विकास केला कुणाचा केला? जनतेचा केला का स्वतःचा केला?
स्वतःचा विकास केला आणि त्याच्यातून हा जो पैसा वाटतायत ते लोक, तो पण जनतेचा पैसा. जनतेला माझं कुकुडवाड गटातल्या मान तालुक्यातल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे की तुम्हाला हे पैसे देतील, भांडारा सेवा म्हणतील, कुंकू सेवा म्हणतील, गुलाल सेवा म्हणतील, तुम्ही तो पैसा घ्या. हा पैसा त्यांनी कष्टाने कमवलेला नाही. यांचा बाप काय कुठं वसायला गेलेला नाही किंवा ऊस तोडायला गेलेला नाही. हा पैसा तुमचा आहे, तुमचा, आमचा आहे, आपल्या टॅक्स मधून रूपातून गेलेला आहे आणि यांनी भ्रष्टाचार करून कमवलेला पैसा आहे. त्यामुळे तुम्ही गुलाल सेवा, भांडारा सेवा तुम्हाला देव काय करणार नाही. कारण माझं स्पष्ट मत आहे, कारण हा पैसा जर एखाद्या खरंच त्यानं कष्टाने कमवलाय तर बिंदास घेऊ नका, कारण त्याच्यावरती देवाचा काय कोप होऊ शकतो. परंतु ह्या पैशाला उलट देव तुम्हाला साथ देणार आहे. अरे घे, टेन्शन घेऊ नको, अजून लुटो ह्याला, कारण त्याशिवाय ह्याचं संपणार नाही. येस, तुम्हाला तुमचं काय मत आहे याविषयी? विषय फक्त विरोध करण्याचा किंवा राजकारण करण्याचा नाही आमचा. पहिल्यापासून आमचा एक अजेंडा आहे की समाजासाठी आम्ही लढलोय, समाजासाठी आम्ही 7 दिवस उपाशी राहिलो, त्या वेदना आम्ही सहन केलेत. पण त्याच वेदना बहुजन समाजाचं पण आहेत. म्हणजे बहुजन समाजाचं जे आता इथं हाल होत आहेत सध्या, भयंकर परिस्थिती बेकार आहे. अहो आज तुम्ही एक फुटाच्या रस्त्याच्या डबऱ्यातनं तुम्ही आलाय, स्वतः तुम्ही पत्रकार आहात, आम्हाला खोटं बोलायची गरज नाही. पण परिस्थिती अशी आहे की 50 वर्षापासून ह्या रस्त्याची अवस्था ही आहे. आमचं गाव 50 वर्ष ह्या दगडात धडकतंय. आज इथून पुढं पाठीमागं चिलारवाडी एक गाव आहे आमचं, त्या गावात डोंगराच्या कुशीत घर आहेत. अक्षरशः तिथं माणसाला जर काय झालं तर माणूस इथेपर्यंत जिवंत राहण्याची गॅरंटी नाही. म्हणजे एवढी परिस्थिती बेकार आहे. मग ही कुणामुळे आहे? आजपर्यंत 15-15 वर्ष एक हाती सत्ता या कुकुडवाड गटाची ह्या लोकांच्याकडे होती. पण ह्यांनी काय केलं मला सांगा ना. मग 15-15 वर्ष एक बंधारा बांधला, ही तुम्ही पेपर आउट करता आणि 10-10, 20-20 कामांचं तुम्ही भूमिपूजन केलं आजपर्यंत फक्त पेपरवरच. तुम्हाला इथं कुठे विकास दिसतोय का? ही ग्रामपंचायतीचा आलेल्या निधीतून झालेलं कार्य आहे, लोकसहकार्यातून झालेलं ही कार्य आहे. हे जे तुम्हाला दिसतंय त्यांनी फक्त भामटेने आजपर्यंत पैसाच वाटलाय हो. आणि पैशासाठी लोकांना विकत घेऊन, लोकांच्या भावना, लोकांना वेगवेगळ्या भावनेत दुखवून, अशा परिस्थितीतल्या लोकांना यांच्या मानगुटीवर बसायचं झालं तर मला वाटतं शासकीय एखाद्या ऑफिसमध्ये जरी आम्ही गेलो, जसं शरदने सांगितलं, जसं सुरेश गोरडे यांनी सांगितलं का नाही, ही परिस्थिती सत्य आहे हो. एखादा पेपर काढायला गेलं तर एखाद्या मोठी गाडी आली का लगेच ती पळतच बाहेर येतात पेपर घेऊनच. साहेब तुम्ही कशाला आलाय? आम्ही तुम्हाला लगेच पेपर देतो, 2 मिनिटं थांबा ना, तुम्ही बी आत येऊ नका, आम्ही आहे. आणि आम्ही तिथं दिवसभर उभं राहिलेलो असतो. ही व्यथा आजकाल इथल्या सर्व जनतेची आहे. आणि आजकाल हे नेते आज तुटूस्तर पळतायत. त्यांना 100% 7 तारखेला आमची जनता कुकुडवाड गटाची उत्तर देणार आहे. कारण हे सगळे उपरे आहेत. सत्य परिस्थिती आहे. कुठलाच उमेदवार आपला नाही. आणि आम्ही जे उमेदवार दिलेत ते इथले भूमिपुत्र आहेत. त्यांनी जवळनं हे कष्ट बघितलंय. आज तुम्ही मला वाटते अर्धा 1 तास मुलाखती बघताय, तर त्यात तुम्हाला कळेल की आम्ही काय करतोय. म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी सुरेश असू द्या, शरद असू द्या, आम्ही पळतोय हो, रात्रंदिवस पळतोय. इथली परिस्थिती खूप वाईट आहे. इथे कुठला नेता येत नाही. आणि ह्या नेत्यांना फक्त एवढंच माहित आहे, पैसा फेकला काही जनता त्यांच्या पुढे लाचार होते. पण माझं सर्वांना हात जोडून विनंती आहे की आता तरी आपण थोडा विचार बदलला तर आपण कुठेतरी आपलं काम करू शकतो. आणि आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस इथे येणार आहे, पळणार आहे. पण हे नेते कुठले पळणार नाहीत. आज पैसे दिले का फॉर्च्युनरला स्टार्टर मारून हे निघून गेले का परत 5 वर्ष इथे येत नाहीत. अशा पद्धतीचे नेतृत्व इथं आहेत. त्यामुळं मला एवढंच वाटतंय की आपण धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून 5 तारखेला या प्रस्थापितांना आणि या पैशाचा माज असलेल्या लोकांना त्यांचं उत्तर द्यावं, एवढीच अपेक्षा करतो मी या जनतेकडून. आता कसं आहे माहिती आहे का, आमची लढाई ही प्रस्थापितांच्या विरोधात आहे, आमची लढाई ही पैशाच्या विरोधात आहे आणि आमची लढाई इथल्या परिणामांच्या, इथल्या समस्येच्या विरोधातली लढाई आहे. कारण काय विषय आहे, कुकुडवाड गटाची लोकसंख्या 38,000 आहे. किती? 38,000. आणि कुकुडवाड गणाची लोकसंख्या 19,000 आहे. जवळजवळ 38,000 मध्ये ह्यांना उमेदवार दुसरे मिळाले नाही तो. सगळे उमेदवार तुम्ही आता चेक करा. आता वाटलं तर आमच्या घरी चला, आमची परिस्थिती बघा, किंवा आमच्या सोबत जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांची परिस्थिती बघा. त्यांना का कुठल्या पक्षाचे बी फॉर्म मिळू शकत नाही? यांनी कधीच कुठलं काम केलेलं नाही. आता कुकुडवाड मध्ये जाऊन तुम्ही बघा, ते 2 उमेदवार आहेत, त्यांची घरची परिस्थिती बघा. त्यांना काय गरज नाही पंचायत समितीची किंवा कशाची एबी फॉर्मची. कुठल्या पक्षाचे? भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रवादीचा 2 उमेदवार आहेत कुकुडवाड मधले, बरोबर. त्यांना फक्त असं सांगितलं जातं की तुम्ही कुकुडवाड मधला गाव मोठा आहे म्हणून तुम्हाला उमेदवारी दिल्या. पण त्या दोघांचं कर्तव्य काय? एकदम शून्य कर्तव्य आहे. अशा ठिकाणी आम्ही सर्वसामान्य घरातून उमेदवारी, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, तालुका प्रमुख आपले बाळासाहेब मुलाने असतील, बाबर सर असतील, अंकुश नलवडे असतील, यांनी तळागाळातल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी दिल्या. आणि माझ्यासोबतच बाकीचे अपक्ष बघा. अपक्ष कुठला आहे मोठ्या घरातल्या, कुठला बाप जात्याचा अपक्ष आहे?
कोणी सुद्धा नाही, त्यांच्या घरात कोणच नाही, आम्हाला गोरगरिबांना विचारणार तरी कोण. त्यामुळं माझं अपक्षांना बी म्हणजे जे काय अपक्ष आहेत त्यांना बी माझं सांगणं आहे की भावानो, आपण सगळेजण एकत्र येऊया आणि ह्या प्रस्थापितांच्या, ह्या गुंडशाहीच्या, ह्या पैशाच्या मस्ती आलेल्या लोकांच्या विरोधात आपण एक होऊया आणि सर्वसामान्य जनतेची आपण त्या ठिकाणी ताकद दाखवूया. तर ह्यांना लोकशाही काय आहे हे कळलं, नाहीतर ही हळूहळू हे हुकुमशाहीकडे चाललेलं आहे सगळं. नक्कीच. तर मंडळी बघितलं आपण नक्कीच या जिल्हा परिषद कुकुडवाड रणांगणामध्ये आता रंगत येणार आहे. शिवसेना पक्षाकडून हे जे उमेदवार मैदानात उतरले आहेत हे नक्कीच किंग ठरणार आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.